श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आहे आमच्याकडे डोहाळे जेवण, ते पण माझ्या लहान जाऊबाईचं आणि गौरीचं। तर इथे मेकअपवाली दीदी आलेली आहे, तर तिला उशीर झाला होता, यायला 6 वाजले होते। तर ती आल्यानंतर गौरीचा मेकअप करायला घेतला। अर्धा मेकअप झाला आणि मध्येच लाईट गेली आणि इकडे धनश्री मेकअप करून इकडे तिकडे फिरत होती आणि मेकअप वगैरे झाला गौरीचा। आणि ती मेकअपवाली दीदी जी होती, तर तिने इथे फोटोशूट करत आहे आणि तिच्याबरोबर मी पण फोटोशूट केलेले आहेत गौरीचे। आणि इकडे आता गौरी झुल्यावर बसलेली आहे आणि सगळे पाहुणे आलेले आहेत, बायका आलेल्या आहेत आणि आता ओटी भरायचा कार्यक्रम चालू होणार आहे। इकडे आमच्या काकी सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे, कारण की मी पण इकडं शूटिंग करत होते गौरीचं आणि आमच्या ताई पण माझ्याबरोबरच होत्या। आणि इथे आमचे 2 पिल्लं जे आहेत, तर ते गौरीच्या शेजारी बसलेले होते की फोटो काढायचा होता त्यांना। आणि इकडे आमची अशी चर्चा चालली होती वैष्णवीची, साक्षीची आणि माझी, की आपण रील्स काढू छान। तर कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आम्हाला नाही वाटत आम्ही रील्स काढू। तर ती म्हणते काका काकू, मामा मामी, दीदी दादा याची रील्स काढायची होती, पण ते काही शक्य आम्हाला होणार नाही आहे, कारण की कार्यक्रमच एवढा उशीर झालेला आहे। तर अजून पाहुणे वगैरे जेवण करायचं आहे। तर इथे गौरीची ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि आता गणू भाऊजी पण येऊन बसलेले आहेत झुल्यावरती। आणि आम्ही दोघी जावांनी, कारण की ते पाळणा चालू होता म्हणून तिला आम्ही दोघी झोका देत होतो। त्याच्यानंतर ह्या तिच्या ज्या सासू आहेत सगळ्याजणी, त्या पण तिला झोका देत होत्या आणि पाळणा म्हणायचं चालूच होतं। त्याच्यानंतर जो जिलेबी आणि पेढा उचलायचा कार्यक्रम होता, तर तो इथे झालेला आहे आणि ते खूप हसत आहे। त्याच्यानंतर जी राधाकृष्णाची मूर्ती होती, तर तीसुद्धा इथे ठेवलेली आहे। तर त्या दोघांच्याही मनात धाकधूक होत होती की राधा निघेल का कृष्ण। तर इथे फायनली राधा निघत आहे। तर खूप छान जेवण झालेलं आहे इथे आणि इथेच कार्यक्रम झालेला आहे। तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।